एक महत्त्वाची बातमी, मराठी येत नसेल तर लायसन्स रद्द होणार। या संदर्भात शासन निर्णय आजच जारी होणार आहे। तर मोटर अमेंडमेंट रूल्स 2026 आज लागू होणार आहे। मोटर व्हेकल ऍक्ट 1988 मध्ये बदल होणार आहे। तर या नवीन नियमाप्रमाणे जर रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नसेल, जुजबी मराठी देखील बोलता येत नसेल तर त्याला आधीच 1 महिन्याची नोटीस देण्यात येणार आणि त्या 1 महिन्यात देखील चालकाने मराठी शिकली नाही तर त्याचं लायसन्स 3 महिन्याच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे। नंतर देखील चालक मराठी शिकत नसेल तर त्याचं लायसन्स हे कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। आजच हा नवीन कायदा लागू केला जाणार असल्याचं परिवहन विभागाच्या वतीनं शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। शुभम, अर्थातच बघायला गेलं तर मराठी भाषा वाद जो सुरू झाला होता त्याला कुठेतरी एक नवं वळण आलं होतं की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता समजा रिक्षा चालकांना आणि ओला उबर चालकांना जी आहे मराठी भाषा बोलता येत नसेल तर त्यांचे परवाने रद्द करणार अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं। थेट मंत्र्यांनी जे आहे महाराष्ट्रातील जे अमराठी लोक आहेत त्यांच्या विरोधात जी आहे ही मोहीम सुरू केली होती। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर त्यांनी 3 महिन्यांचा कालावधी हा देखील दिला होता आणि त्याच्यामध्ये आता एक मोठी अपडेट येत आहे। येत्या 16 ऑगस्ट पासून जे आहे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होतं की 16 ऑगस्ट पासून परवाने हे रद्द करण्यात येतील। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर आता ज्यांना मराठी भाषा येत नसेल त्या चालकांचे लायसन्स आता रद्द होणार आहेत शुभम, आणि याच संदर्भात आज शासन निर्णय हा देखील जाहीर होणार आहे। अशामध्येच पाहायला गेलं तर संपूर्ण अभ्यास करून प्रताप सरनाईक आणि संपूर्ण त्यांच्या कक्षाकडनं परिवहन विभागाकडनं जे आहे मोटर व्हेकल ऍक्ट 1988 मध्ये बदल करण्याचा जे आहे आता निर्णय घेतलेला आहे आणि अमेंडमेंट रूल्स 2024 हे आजच लागू करण्यात येणार आहे। आजपासूनच ते लागू करण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर ज्या ऑटो आणि रिक्षा चालक किंवा ओला उबर ड्रायव्हर यांना मराठी येत नसेल आणि समजा ती बाब समोर आली तर मग त्याच्यावर आता कठोर कारवाई हे आता परिवहन विभागाकडनं होताना दिसून येणार आहे। आणि अशामध्येच लायसन्स जे आहे त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स मग ते तीन चाकीचं असो की मोठ्या ट्रकचं असो अशा सगळ्या पद्धतीत जे अमराठी लोक आहेत त्यांचे परवाने आता लायसन्स जे आहेत ते आता रद्द होणार आहेत। अशामध्येच 1 महिन्यात देखील मराठी चालकाने समजा मराठी शिकली नाही चालकाने तर मग त्याचे लायसन्स 3 महिन्यासाठी रद्द होणार आणि समजा त्या दरम्यान देखील समजा त्यांनी मराठी भाषा त्यांनी शिकली नाही तर पूर्ण वेळेसाठी लायसन्स रद्द होणार। अशा पद्धतीचा नियम जो आहे तो आता समोर येणार आहे। अशामध्ये समजा पाहायला गेलो शुभम तर मग एक महत्वाची गोष्ट आहे की काही लायसन्स अशी आहेत की संपूर्ण भारत देशात हे आपण वापरू शकतो आणि वापरू शकतो। त्या आधारे आपण गाडी जी आहे ती कोणत्याही राज्यात चालू शकतो। अशा बाबतीत आता प्रताप सरनाईक काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण आज हा कायदा लागू करण्यात येणार आहे। आजच जो आहे GR या संदर्भात जारी होणार आहे। ठीक आहे, अगदी शुभम, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।